राम राम. अवीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रात घरोघरी आठवड्यातून 2 ते 3 वेळेस केली जाणारी वांग्या बटाट्याची चमचमीत कुकरच्या एका शिट्टीमध्ये भाजी कशी करावी ते पाहणार आहोत. रेसिपी एकदम सोपी आहे. आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. त्यासाठी इथे मी अर्धा किलो फ्रेश काटेरी वांगे घेतलेले. हे आमच्या जळगावमध्ये अशातले हिरवे वांगे मिळतात. तुमच्याकडे अशातले वांगे नसणार तर जांभळ्या रंगाचे काटेरी वांगे घेतले तरी चालतील. आणि एक बटाटा घेतलेला आहे. एका पातेल्यात मी पाणी घेतलेलं आहे. त्यात घालूया आपण थोडंसं मीठ आणि यामध्ये आपण वांगे कट करून घालणार आहोत. तर काटेरी वांगे म्हटले म्हणजे यावरती अशा प्रकारचे हे काटे असतात. बऱ्याचदा काय होतं की हे काटे शिजत नाही आणि त्यानंतर आपल्या घशामध्ये लागतात आणि इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे जितके शक्य होतील तितके काटे आपल्याला काढून घ्यायचे आहे. थोडंसं आपण देठ कट करूया आणि त्यानंतर आपल्याला वांगे अशा प्रकारे मधून चीर द्यायचे आहे आणि 2 भाग करायचे आहे. मध्ये बघायचं वांगं किडकत नाही आहे. त्यानंतर पुन्हा आपण इथून अशा प्रकारे चीर लावू. वांग्याच्या आपल्याला अशा प्रकारे मध्यम आकाराच्या फोडी करायच्या. फोडी आपल्याला अगदी बारीक नाही करायच्या, कारण आजची भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत. जर एकदम छोट्या फोडी केल्यानं तर नुसतं ते पिठलं होऊन जाणार आहे. आता हे एक छोटं वांगं आहे, त्यामुळे मी याच्या अगदी 4च फोडी केलेल्या आहे. किंवा तुम्हाला हा पोर्शन आवडत नसणार वांग्याचा तर हे देखील काढून तुम्ही याच्या फोडी करू शकतात. पण खरं सांगू का, हे जे वांग्यांचा देठाजवळचा भाग असतो यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात आणि माझ्या मते तरी खरी चव असते ती याच्याचमुळे येते. वांगे मी अशा प्रकारे कट करून पाण्यात ठेवलेले आहे. त्यासोबतच मी बटाटासुद्धा सालासकट अशा प्रकारे याच्या फोडी करून पाण्यात ठेवल्या आहे, म्हणजे बटाटासुद्धा काळा पडणार नाही. आता आपण भाजी कुकरमध्ये करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे सगळी पूर्वतयारी लावून ठेवायची आहे, कारण की आपल्याला गॅसची बचत करायची आहे. अशी पूर्वतयारी लावून ठेवली तर 100% तुमची गॅसची बचत नक्की होणार आहे. सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि साधारण एक अर्धी खोबऱ्याची वाटी किसून घेतलेली आहे. खोबरं घालू. त्यानंतर एक 6 ते 7 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे, ती घालू. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या त्या घालू. त्यानंतर साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, हे घालू आणि पाणी न घालता आपण एक वाटण तयार करून घेऊ. वाटण आपलं तयार आहे. चला भाजीला फोडणी देऊया. तर गॅसवर आपल्याला नेहमी कुकर कोरडा करूनच ठेवायचा आहे. त्यामध्ये घालूया आपण साधारण 1 चमचा तेल. तेल तापलं आहे, त्यामध्ये घालूया मोहरी. मोहरी तडतडली आहे, त्यामध्ये घालूया जिरे. जिरे पण छान फुलले आहे. यामध्ये घालूया हिंग. तयार वाटण मी एका बोलमध्ये काढून घेतलेलं आहे, ते घालून व्यवस्थित आपण अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. वाटण मी साधारण 1 मिनिट तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. छान खोबऱ्या भाजल्याचा मस्त सुवास येत आहे. आता यामध्ये आपण एक एक करून मसाले घालूया. थोडीशी फोडणीमध्ये घालूया कोथिंबीर. यामुळे खूप छान चव येते भाजीला. कोथिंबीर व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपल्याला यामध्ये एक एक करून सगळे मसाले घालायचे आहे. गॅसची फ्लेम लो ठेवूया. हळद, लाल तिखट, कसं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त करू शकतात. धणेपूड आणि गरम मसाला. आता हे सगळे मसाले आपण वाटणासोबत एक अर्धा ते पाऊण मिनटं परतून घेऊ, म्हणजे मसाल्यांचा जो कच्चापणा आहे तो सगळा निघून जाईल. मसाल्यांनी तेल सोडलं आहे आणि भाजल्याचा खमंग वास येत आहे. आता यामध्ये आपण घालूया कट केलेल्या वांग्याच्या फोडी. तर पाणी मी संपूर्ण काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच आपल्याला या फोडी घालायच्या आहेत. सोबतच घालूया कट केलेला बटाटा. वांगे आणि बटाटे आपण मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. वांगे बटाटे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर पाणी आपल्याला इतपतच घालायचं आहे की फक्त भाजी शिजायला पाहिजे. तुम्हाला जर तेलावरची भाजी करायची असणार तर पाणी कमी घालावे आणि रस्सा भाजी करायची असेल तर मात्र पाणी थोडंसं जास्त घालावे.
मात्र हे लक्षात ठेवा की पाणी एकदम कमी घालू नका, नाही तर भाजी खाली लागू शकते. पाणी मला किंचित कमी वाटत आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी अजून घालत आहे. त्यानंतर यामध्ये घालूया आपण भाजलेला शेंगदाण्याचा कूट. तर आपल्याला ह्यामध्ये जाडसरच कूट घ्यायचा आहे, चुकूनसुद्धा अगदी बारीक कूट नाही घ्यायचा आहे, नाही तर भाजी एकदम शेंडमेंड होईल. थोडासा यामध्ये मी घालत आहे गूळ, यामुळे भाजी दीर्घकाळ टिकून राहते आणि हिमोग्लोबिनची आपल्याला वाढ होते. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. व्यवस्थित आपण शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि गूळ भाजीसोबत मिक्स करून घेऊ. हे बघा, मी फक्त अर्ध्या फोडी बुडतील इतपतच यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवरती आपण एक वाफ काढून घेऊ. कुकरची वाफ संपूर्णपणे जिरली आहे आणि भाजी पाहू आपण. वा, मस्त घरभर घमघमाट पसरलेला आहे. भाजी पाहू आपण तर बटाटे पण अगदी छान शिजलेले आहे आणि वांगे तर मऊ होते, त्यामुळे वांगे पण व्यवस्थित शिजलेले आहे. आता यामध्ये आपण घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेऊ. तर इथे मस्त चमचमीत कुकरच्या एका शिट्टीमध्ये आपली भाजी बनवून तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.